नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अस्मिता ही कल्पनाकडे जाते. कल्पना किचनमध्ये स्वयंपाक बनवत असते. तेव्हा अस्मिता तिला विचारते, मम्मा कुठली भाजी बनवतीस तू? तेव्हा कल्पना म्हणते, काही नाही, आलू पालक बनवते. तुला दुसरी कोणती भाजी खायची आहे का? मग आता अस्मिता म्हणते, नाही ग, माझं बाळ ना फारस काही मागतच नाही. बाळ ना खूप शहाण आहे, अगदी सायली मामीवर गेले. हा त्याचवेळी तिचं लक्ष समोर जातं आणि ती म्हणते, मम्मा बघ, मामा आला. मामा आणि त्याने मामीसाठी नक्की काय खास सरप्राईज आणलं असेल. तेव्हा कल्पना विचारते, कशावरून ग? तेव्हा अस्मिता म्हणते, अग मम्मा, मगाशी जेव्हा अर्जुनने सायलीला मेसेज केला होता ना, तो मी वाचला. तेव्हा अस्मिताला आठवतं की जेव्हा सायली घरी आली तेव्हाच नेमका अर्जुनने तिला मेसेज केला होता आणि त्यामुळे सायली लाजतच रूममध्ये गेली आणि तोच मेसेज नेमका मी वाचला. आणि हे सगळं अस्मिता कल्पनाला सांगते. तेव्हा कल्पना म्हणते, अस्मिता, अगं असे नवरा बायकोचे मेसेजेस वाचायचे असतात का? तेव्हा अस्मिता म्हणते, अग मम्मा, चुकून दिसला तो मला. त्याचवेळी अर्जुन तिथे हॉलमध्ये येतो आणि म्हणतो, मम्मा, अगं बायको कुठे आहे? तेव्हा अस्मिता म्हणते, वर असेल रे तिकडे रूममध्ये. तेव्हा मी आलो, हा फ्रेश होऊन, असं म्हणून अर्जुन लगेचच रूमकडे जातो. तेव्हा अस्मिता आणि कल्पना दोघेही त्याच्याकडे बघून हसत असतात, कारण त्या दोघींनाही माहीत असतं अर्जुनला ना सायलीला सरप्राईज द्यायचे म्हणून तो लगेच रूमकडे गेलाय. इकडे अर्जुन रूममध्ये गेल्यानंतर सायली लगेचच त्याला म्हणते, बघू द्या. त्यावेळी अर्जुन विचारतो, काय बघायचंय? तेव्हा सायली म्हणते, असं काय करताय माझ्यासाठी? तर काहीतरी सरप्राईज घेऊन येणार होतात ना? तेव्हा अर्जुन म्हणतो, एक मिनिट, हा असं नाही. मग आता तो तिला अगोदर डोळे बंद करायला सांगतो आणि हात पुढे घ्यायला सांगतो. तोपर्यंत अस्मिता दाराला कान लावून उभीच असते. नक्की अर्जुनने असं बायकोसाठी काय स्पेशल सरप्राईज आणलं असेल? त्यावेळी अर्जुन आता त्याच्या बॅग मधून चिंच बोरे काढतो आणि सायलीच्या हातावर ठेवतो. सायलीला तो डोळे उघडायला सांगतो. मग सायली डोळे उघडते. चिंचा बोरे पाहून तिला अगदी आनंदाचा धक्काच बसतो. तेव्हा ती म्हणते, अय्या, चिंचा आणि बोरे. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद खरोखरच पाहण्यासारखा असतो. अगदी निवांतपणे ती बेडवर बसते आणि म्हणते, अरे बापरे, किती वर्षांनी खातीये मी चिंचा आणि बोरं. असं म्हणून ती खाण्याचा तो आस्वाद घेत असते. तिच्या चेहऱ्याकडे पाहून अर्जुनलाही खूप छान वाटतं. सायली ही खूप लहान गोष्टींमधून आपला आनंद व्यक्त करत असते आणि अर्जुनला तिचीच ही गोष्ट खूप आवडत असते. तेव्हा सायली म्हणते, तुम्हाला माहिती आहे तुम्ही सरप्राईज वगैरे आणणार आहात. मग मला वाटलं की तुम्ही गजरा वगैरे आणाल काहीतरी. तेव्हा अर्जुन तिच्याजवळ जाऊन बसतो आणि म्हणतो, गजरा वगैरे कसला? मग आता अर्जुन म्हणतो, अगं गजरा वगैरे काय, मी तुला सांगितलं होतं ना ऑलरेडी मेसेजवर, मी तुझ्यासाठी असं सरप्राईज आणणार आहे की आजपर्यंत ते तुला कोणीही दिलं नसेल. तेव्हा सायली म्हणते, खरंच मला चिंच बोर खूप खावीशी वाटत होती. आता या सगळ्याचा फडशा पाडणार आहे मी, असं सायली अर्जुनला सांगते. तर बाहेर अस्मिता हे सगळं बोलणं ऐकते आणि म्हणते, अरे बापरे, चिंचा आणि बोर. मग ती आता खूपच खुश होते आणि लगेचच कल्पनाकडे जाते. तेव्हा किचनमध्ये जात ती म्हणते, मम्मा, अगं अर्जुनने सायलीसाठी काय सरप्राईज आणलं तुला माहितीये? तेव्हा काय सरप्राईज, असं कल्पना विचारते. तेव्हा अस्मिता म्हणते, अग मम्मा, अर्जुनने सायलीसाठी चिंच आणि बोर आणली आहेत. ते पाहून सायली खरंच खूप खुश झालीये आणि हे पाहून अर्जुन सायलीला म्हणाला, मला माहीत होतं तुला आवडणार हे सरप्राईज. तेव्हा कल्पनाला आता खूपच आनंद होतो आणि ती विचारते, काय सायली खरोखरच चिंचा आणि बोर खातीये का? चल बरं, चल. असं म्हणून दोघीही अर्जुनच्या रूमकडे पुन्हा एकदा येतात. त्या दोघीही दाराला कान लावूनच आता तिथे उभ्या असतात. तेव्हा सायली आतमध्ये म्हणते, मला सांगा, एक तुम्हाला कसं माहीत की मला चिंच आणि बोर खूप आवडतात म्हणून? तेव्हा अर्जुन म्हणतो, कमाल आहे, बायकोला काय आवडतं
हे नव्याला नाही तर मग कुणाला माहीत असणार. आणि मला बरोबर माहिती आहे की माझ्या बायकोला ही गोड आंबट बोर आणि त्याचबरोबर चिंच खायला खूप म्हणजे खूप आवडते. तर बाहेर या दोघी ही मात्र हसत असतात, एकमेकींबरोबर कुजबुज करत असतात. तर आतमध्ये सायली आता चिंच खात असताना तिला ती जरा आंबट लागते. यामुळे ती अशी डोळे थोडी बंद करते, उघडझाप करत असते. अर्जुन आता जरा लाजतो आणि विचारतो, बायको अग, तू मला डोळा मारलास का? सायली हसते आणि म्हणते, तुम्ही चिंच खाऊन बघा बरं, मग तुम्ही मला असाच डोळा माराल मग. त्या दोघांचं बोलणं ऐकून इकडे कल्पना आणि अस्मिता हळूहळू हसते असतात. मग आतमध्ये अर्जुन म्हणतो, त्याची खरंच काही गरज नाहीये, मी माझ्या बायकोला ना असाच डोळा मारू शकतो. तेव्हा सायली आता पटकन एक चिंचेचा तुकडा अर्जुनच्या तोंडात टाकते आणि म्हणते, अहो, चिंच खाऊन डोळा मारण्याची ना वेगळीच मजा असते. तेव्हा अर्जुनला त्या चिंच जरा आंबट लागते आणि तो डोळ्यांची उघडझाप करू लागत. सायली त्याच्यावर खूप हसते. बाहेर आता कल्पना आणि अस्मिता या दोघीही सायली अर्जुनच बोलणं ऐकता ऐकता त्यांचा थोडासा दरवाजावर जसा तोल जातो, आतमधून दरवाजा बंद न केल्यामुळे या दोघीही पटकन आतमध्ये येतात. तेव्हा अर्जुन सायली धक्क्यानेच त्या दोघींकडे बघतात. मग त्या दोघींनाही खूप अनकम्फर्टेबल वाटतं. सायली आता एकदम घाबरतेच. तेव्हा अर्जुन विचारतो, काय मम्मा, अस्मिताई, तुम्ही इथे काय करताय? कल्पना काही बोलत नाही, पण अस्मिता म्हणते, अरे ॲक्च्युली काय झालं अर्जुन, मी जरा मम्माच्या रूममध्ये चालले होते आणि मग माझा तोल गेला आणि मी इकडे आले. त्याचबरोबर मम्मा सुद्धा माझ्या पाठीपाठी इकडे आली. तेव्हा अशा थापदी मारू लागते. अर्जुन हसतो आणि म्हणतो, हे बघ अस्मिताई, तू तन्वीची मैत्रीण आहेस हे प्रूव्ह करण्याची गरज नाही, काहीतरी पटेल ना असं उत्तर दे बरं. तेव्हा अस्मिता हसते आणि म्हणते, चोरून ऐकतं होते रे मी, पण त्यामुळेच मला समजलं ना तुमचं सिक्रेट. तेव्हा सायली विचारते, कसलं सिक्रेट? मग आता अस्मिता म्हणते, हेच सिक्रेट आई झाल्यानंतर थोड्याच दिवसांमध्ये आत्या सुद्धा होणार आहे. आता असं म्हटल्याबरोबरच अर्जुन सायलीला आश्चर्याचा धक्का जवसतो. मग सायलीला जरा लाजल्यासारखंच होतं. त्यानंतर अर्जुन म्हणतो, तुम्हाला कसं समजलं? तेव्हा काय रे अर्जुन, सायली डॉक्टरांनी कन्फर्म केल्यावरच तुम्हाला आम्हाला सांगायचंय कास? कल्पना विचारते. तेव्हा सायली म्हणते, आई अहो हो, असं काही नाहीये. तेव्हा अस्मिता म्हणते, सायली मला हसू नकोस, हा तू आता चिंचा बोर खातीयस आणि याचा अर्थ काय आहे सांग बरं. तेव्हा सायली अर्जुन एकमेकांकडे बघतात आणि डोक्याला हात लावतच हसतात की या दोघींनीही ना गैरसमज करून घेतलाय. मग सायली तो गैरसमज दूर करते आणि म्हणते, काय अहो अस्मिता ताई, चिंच आणि बोर खाण्याचा एकच दृष्टिकोन असू शकतो का? अहो, मला खाव्याशा वाटलं चिंचाचं म्हणून मी नाही का खाऊ शकत? मग अर्जुन सुद्धा म्हणतो, मम्मा तुला आठवत नाहीये का सायलीकडून जेव्हा मी स्क्रॅपबुक लिहून घेतलं होतं त्यामध्ये तिला चिंच आणि बोर खायला खूप आवडतात असं लिहिलं होतं, म्हणून मी तिच्यासाठी चिंचन बोर घेऊन आलोय. तेव्हा कल्पना म्हणते, हो रे, आठवलं सायलीने ना तसं त्यामध्ये लिहिलं होतं. मग कल्पना अस्मिताला म्हणते, अस्मिता तुला कोणी सांगितलं होतं ग हे सगळं करायला? अगोदरच अर्धवट सगळं ऐकायचं आणि इकडे बंग नाचतच सुटायचं. मग अस्मिता शांत राहते आणि म्हणते, मम्मा मला काय माहीत, सहज सुद्धा चिंच आणि बोर खावीशी वाटतात म्हणून. अहो, मला तर वाटलं होतं फक्त गरोदरपणातच हे खावंसं वाटतं. तेव्हा सायली म्हणते, हो तर अहो खावंसं वाटतंच ना, म्हणून तर तुम्ही चिंच खायलाच हवी असं म्हणून सायली पुढे येते आणि अस्मिताला ती चिंच भरवते. तर कल्पना सुद्धा तिला बोर भरवते. मग ते खाऊन आता अस्मिताला खूपच छान वाटतं. अस्मिताही त्या दोघींनाही जवळ घेते. तिघींमधलं तेच बॉन्डिंग पाहून अर्जुन अगदी प्रेमाने त्यांच्याकडे बघतो आणि मनातच विचार करतो, बायको ही माणस तू तुझ्या प्रेमाने कमवली आहेस आणि आता मी तुझ्यासाठी अजून एक गोष्ट करणार आहे. तुझ्या आई बाबांना शोधणारच आहे आणि तुझा आनंद ना कधीही कमी होऊ देणारच नाही. आता कधी एकदा सायलीचे आई वडील
मी शोधतोय आणि तिला मोठं सरप्राईज देतो. तोय असं अर्जुनला होत असतं आणि तो त्याच विचारात असतो. दुसरीकडे रिकाम टेकडी प्रिया फक्त सोफ्यावर तिथे बसलेली असते आणि नागराज महिप्त साक्षीचेच विचार सतत तिच्या डोक्यात असतात. तेव्हा ती आता विचार करते की हा नागराज तर महिप्तला सामील आहे आणि त्या महिप्तला तर मी जिवंत सुद्धा नकोय. आता मला एकच कळत नाही, तो नागराज माझी मदत का करत होता आणि मी घरात यावी असं का वाटत होतं बरं त्याला? कारण त्या किल्लेदार समोर, त्या या मेंदू समोर तो माझी बाजू का घेत होता? हाच प्रश्न प्रियाला पडलेला असतो. याचा अर्थ त्या नागोबाच्या डोक्यातनं नक्कीच काहीतरी शिजते. तिला ते प्रसंग आठवतात की कशा प्रकारे हा नागराज माझी बाजू घेऊन किल्लेदार आणि प्रतिमाला समजावत होता. ते आता काय ना ते अगोदर शोधून काढायलाच हो असं प्रिया आता म्हणते. स्त्रीकडे नागराज आणि महिप्त हे दोघेही पाटलांना बोलवून घेतात. तर पाटील आता तेथे हौलदार म्हणजे कॉन्स्टेबल म्हणून काम करत असतात. त्याच वेळी आता जरा ते घाबरतच तेथे येतात आणि लगेचच विचारतात, काय महिप्त शेठ, तुम्ही इकडे मला का बोलवलं? मग आता तुम्ही जरा शांतपणे रिलॅक्समध्ये बसा हो असं महिप्त म्हणतो. त्यावेळी पाटील जरा बसतो तेथे आणि विचारतो, सांगा ना कशाला बोलावले? तेव्हा लगेचच आता लहानपणीच्या प्रियाचा खोटो दाखवत, या पोरीचा खोटो वगैरे आता मला नाही ऐकवते, हे बस झालं. तेव्हा प्रियाचा हेतू आता इथे साध्य होणार असतो. ती आता हसते आणि म्हणते, सुमन काकू, अगं तुला हे ऐकवत नाहीये, पण मी ना हे सगळं काही महिप्त शिखरेकडून सहन केलं. कारण तेव्हा ना मी एकटी होते आणि म्हणूनच मी खूप घाबरायचे. पण सुमन काकू आता मी घाबरत नाही, कारण अश्विन आहे ना माझ्यासोबत. त्याचबरोबर तुम्ही सगळे जण माझ्यासोबत आहात. तुम्ही ना फक्त मला माफ करा असं ती सारखं सारखं सुमनला म्हणत असते. तेव्हा नाईलाजाने सुमन हो आपली अशी होकारार्थी मान हलवते. तेव्हा प्रिया विचारते, म्हणजे तू मला माफ केलंस? चला आता मला नागराज काकांची माफी मागायलाच हवी. कुठे आहेत ते? कुठे आहेत ते? असं प्रिया विचारते. त्यावेळी सुमन म्हणते, ते बाहेर गेले असतील. तेव्हा बाहेर कुठे असा प्रश्न पुन्हा एकदा प्रिया करते. तेव्हा सुमन रागातच म्हणते, मला नाही माहीत. आता प्रिया म्हणते, हरकत नाही, ते पुन्हा आले की मग मी त्यांची माफी मागेन. देवा बरं केलं सुमन काकीने मला माफ केलं असं म्हणून प्रिया रूम बाहेर येते आणि लगेचच अशी हायपर होते आणि मनातच म्हणते, हा नागोबाना नक्कीच महिप्तकडे गेला असेल. त्याला दुसरं तरी काय काम असणार आहे आणि याचाच अर्थ असा आहे की महिप्त आणि नागोबा हे दोघेही मिळून माझ्या विरुद्ध प्लॅन करतायत. आता ती स्वतःला सावध रहा प्रिया, सावध रहा असं म्हणत असते. तर इकडे आता सायली म्हणते, कसं आहे ना अहो प्रिया, शेवटी प्रतिमा आत्यांची मुलगी आहे आणि कोणत्या आईला असं वाटेल की आपल्या मुलीने असे धक्के खावेत? मग अर्जुन रागातच विचारतो, पण या नात्याची व्हॅल्यू त्या तन्वीला आहे का? तेव्हा सायली म्हणते, नाही हो, आणि हे मला मान्यच आहे, पण प्रतिमा आत्यासुद्धा प्रियासारख्याच वागल्या. दोघींमध्ये काय फरक असेल सांगा बरं? आणि आपल्याला माहीत आहे की प्रतिमा आत्या असं कधीच वागू शकणार नाहीत. तुम्हाला खरं सांगू, प्रियासारख्या मुलीला ना तिची जन्मदात्री आई आहे ना, ती सुधारू शकते आणि प्रतिमांचा प्रेम कधी तिला सुधारेल आणि कधीतरी अश्विन भाऊजींचा संसार प्रिया सुखाने करेल अशी आशा करण्यामध्ये आपल्याला तरी काय हरकत आहे? तेव्हा अर्जुन विचारतो, तू आता जे काही सांगतीये या आशेवर तुझा तरी विश्वास बसतोय का? सायली, खरंच कमाल आहे हा तुझी सायली. कारण एकीकडे सायली तन्वीच्या भाजलेल्या हातावर बाम लावण्यावरून तिला घाबरवतेस आणि आता असं म्हणते की ती सुधारेल. सांग बरं काय करायचं ग तुझं? तेव्हा सायली म्हणते, काहीच करू नका माझं हो, पण आशेवरच जग चालतं ना. कारण आजच्या दिवसापेक्षा उद्याचा दिवस चांगला असेल अशी आशा आपण करूयात. तेव्हा अर्जुन म्हणतो, राईट, आता झोपूयात. आजचा दिवस तर मस्त होता, उद्याचा आणखी मस्त असेल. आता दुसरीकडे पाटील हा महिपच्या सांगण्यावरून लगेचच प्रियाविषयीचे पुरावे शोधण्यासाठी तिथे त्यांच्या एका रूममध्ये येतो. तिथे सर्व फाईल्स ठेवलेल्या असतात.
वेळी तेव्हा तेथे इन्स्पेक्टर सावंत येतात आणि पाटील असं म्हणतात तेव्हा पाटील जबरदस्त असा घाबरतो आणि घाम पुसू लागतो. तेव्हा आता तो पाटलांना सांगतो की मी तुमच्या मोबाईलवर एक फोटो पाठवलाय आणि 20-22 वर्षांपूर्वीचा जुना फोटो आहे, पण आपल्याला त्या एका मुलीची इन्फॉर्मेशन शोधायची आहे. त्यामुळे एक काम करा, लगेचच कामाला लागा. हे काम ना ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांचं आहे, त्यामुळे लवकरात लवकर हे काम करा. तेव्हा ठीक आहे असं पाटील म्हणतो आणि लगेचच तो फोटो बघतो आणि स्वतःकडे असणारा फोटो सुद्धा तो पाहतो की शिखरे बिल्डरने सुद्धा हाच फोटो दिलाय आणि अर्जुन सुभेदारला सुद्धा हीच इन्फॉर्मेशन हवी आहे. म्हणजे हे दोन्हीही फोटो सेम टू सेम आहे. नक्कीच काहीतरी गडबड असू शकते हा विचार पाटील करतो आणि सगळ्या फाईल शोधून लागतो. तेवढ्यातच आता तेथे त्याला ते प्रियाचा फोटो सापडते. प्रियाची कंप्लेंट केल्याचा अर्ज सुद्धा असतो. त्यावेळी ते सगळे डॉक्युमेंट्स बघत आता पाटील म्हणतो मिसिंग कंप्लेंटच्या तर इथे काही अर्ज दिसत नाहीये. या मुलीने चोरी केली आहे याची कंप्लेंट तर आली होती, आता याचा कायदा लगेच करून घेता येईल. पाटील असं तो स्वतःला म्हणतो आणि फोटो काढणार तितक्यातच दुसरा कॉन्स्टेबल तेथे येतो आणि पाटील काय चालले असं विचारतो. त्यानंतर आता पाटील म्हणतो कुठून सुचली आणि त्या शिखरेच काम घेतलंय. आता या मुलीची इन्फॉर्मेशन त्याने काढायला सांगितली असं म्हणून तो प्रियाचा फोटो आता दाखवतो. तेव्हा आता लगेचच तो कॉन्स्टेबल दुसरा सांगू लागतो काही वर्षांपूर्वी ना एक भुरटी बाई इकडे आली होती आणि तिने काही मुलींना सुद्धा आणलं होतं आणि त्या मुलींपैकी ही एक असेल, कारण ती स्टेशनवर ना पाकीट मारायला त्या मुलींना पाठवायची आणि कदाचित ही मुलगी त्याच्यापैकी एक असेल. तेव्हा तुम्ही त्या बाईचा पत्ता शोधून काढा, तिचा रेकॉर्ड आपल्याला हव्य. कॉन्स्टेबल म्हणतो ठीक आहे, तिचा पत्ता सापडेल, तुम्ही नका काळजी करू. आता पाटील लगेचच महिपतला फोन करतो. महिपतला म्हणतो की हे पहा, एक आनंदाची बातमी आहे. तेव्हा महिप्त विचारतो काय? तेव्हा ती तुम्ही मुलीचा फोटो दिला होता ना, ती मुलगी ना एका बाईकडे राहत होती. मी 2-3 दिवसांमध्ये त्या बाईचा पत्ता देतो. तेव्हा उद्यापर्यंत मला त्या बाईचा पत्ता हवाय असं महिप्त म्हणतो आणि फोन ठेवायला सांगतो. फोन ठेवत महिप्त म्हणतो नागराज शेठ, अभिनंदन तुमचं, कारण त्या प्रियाच्या आईबापाच्या आपण एक पाऊल अजून जवळ पोहोचलो आहोत. आता लवकरच सुभेदाराच्या जवळ त्या प्रियाचे का सायलीचे आईबाप असणार सांगा बरं. असं म्हणून लगेचच आता नागराज सुद्धा हसू लागतो, कारण त्यांनी खूप मोठा घोळ घातलेला असतो. इकडे चैतन्य अर्जुन दोघेही सावंत बरोबर बोलत असतात. तेव्हा पाटील आता तेथून चाललेला असतो. त्याचवेळी आता पाटील तेथून चाललेला असताना आपला घाम पुसत असतो. सावंत त्याला अडवतो आणि विचारतोय पाटील, त्या मुलीबद्दल काही सापडलं का? पाटील म्हणतो नाही ना. मग अर्जुन विचारतो असं कसं नाही सापडलं? हे पहा, त्या मुलीला काहीतरी कारणामुळे घर सोडावं लागलं होतं. म्हणजे ती हरवली असेल, सो मिसिंग कंप्लेंट व्हायलाच हवी. पाटील म्हणतो नाही ओसर, मी ना सगळ्या फाईल चालल्या पण मला काही सापडलं नाही. आता पाटील निघालेला असताना त्याच्या हातातून ती फाईलच अशी दूरपर्यंत फेकली जाते, कारण तो जोरात अडखळलेला असतो. त्यातील सगळे आता कागदपत्र बाहेर अशी पडलेली असतात. तेव्हा अर्जुन, चैतन्य आणि इन्स्पेक्टर साहेब हे लगेचच त्याच्या मदतीला तेथे जातात. तर आता अर्जुन हा त्या स्कूटीजवळ जातो आणि त्याला तेथ का प्रियाचाच तो फोटो दिसतो, परंतु आता त्याला असं वाटतं की तो सायलीचा आहे आणि मग लगेचच पाटलांची नजर सुद्धा त्याच्यावर पडते आणि अर्जुन घेणार तितक्यात पाटील आता पुढे येतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन चैतन्य आणि सावंतांबरोबर डिस्कस करत असतो. सायली हरवली तेव्हा मला असं वाटलं की ती ट्रॉमामध्ये गेली असेल आणि तेव्हा मला वाटलं ती हरवली असेल आणि तिच्या आई वडिलांनी मिसिंग कंप्लेंट केली असेल. तेव्हा सावंत म्हणतात, तुमच्या मिसेसच्या आई वडिलांपर यंत पोहोचण्याचा कुठलाच मार्ग उरलेला नाहीये. तर आता दुसरीकडे सायली म्हणते की तन्वीकडून माझ्या लहानपणीच गाठोड शोधायचं असेल
तर एकच मार्ग आहे असं म्हणून ती त्याच्या कानात काहीतरी सांगते, तेव्हा अर्जुन म्हणतो ठरलं. तर आता दुसरीकडे प्रिया घरी आलेली असते आणि गाठोड शोधण्याचा प्रयत्न करते, पण ते गाठोड्स तेथे नसतं. प्रिया घाबरते. इकडे पाटलाला आता फासावर लटकवलेलं असतं. तेव्हा पाटलाने काही इन्फॉर्मेशन आता महिपतला दिलेली नसते म्हणून तो चवताळतो आणि फाशीची शिक्षा पाटलाला देत असतो. तेव्हा पाटील खूप घाबरतो. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.